हाय ऑल, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल MPSC डिझायर. मित्रांनो बघा, आपली एक्झाम आहे 9 नोव्हेंबर 2025 रोजी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स. त्या हिशोबाने मी तुम्हाला 16 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंतचा एक स्टडी प्लॅन रेडी करून देत आहे. याच्यामध्ये बघा, आपण म्हणजे टाइम टेबल वगैरे पण चर्चा करूया आणि म्हणजे सब्जेक्ट वाईज सब्जेक्ट कसे कव्हर करायचे ते पण मी ते जनरली सांगितलं आहे. तर बघा, आपण म्हणजे एक दिवसाचं प्लॅनिंग आपलं कसं असलं पाहिजे. एक दिवसामध्ये आपण चार स्लॉट इथे करायला पाहिजे. आता माझ्या हिशोबाने मला तुम्हाला सांगतोय की माझा पहिला स्लॉट जो आहे तो म्हणजे 5 तासाचा असतो. याच्यामध्ये मी GS सब्जेक्ट कव्हर करतो, म्हणजे पूर्ण कंटिन्यू ते कव्हर करतो. आफ्टरनूनमध्ये 2 तास सीसॅट प्रॅक्टिससाठी मी देतो आणि इव्हिनिंग म्हणजे जो GS म्हणजे मी आज कव्हर केला हिस्ट्री, तर त्याच्यामध्ये एक जो टॉपिक म्हणजे मी कव्हर केला आहे त्याचे टॉपिक वाईज इथे PYQ अनालिसिस करून घेतो किंवा रीड करून घेतो आणि सॉल्व्ह करतो. हे पहिल्या 7 दिवसांमध्ये मी करतो. 15 दिवस एका सब्जेक्टसाठी दिलेले आहेत त्या हिशोबाने. त्यानंतर पुढचे जे 7-8 दिवस आहेत त्या 7-8 दिवसामध्ये त्या सब्जेक्टची म्हणजे नोट्स मेकिंग करून घेतो. नोट्स मेकिंगमध्ये बघा, नोट्स पण मी फार शॉर्ट फॉर्मॅटमध्ये रेडी करतो, म्हणजे कारण की आता 300-400 पेजेसचं आपलं बुक आहे, तर जास्तीत जास्त 50 पेजेसमध्ये त्याच्या नोट्स माझ्या रेडी व्हायला पाहिजे. या हिशोबाने माझं प्लॅनिंग असतं. आता नाईटमध्ये म्हणजे 1 तास म्हणजे काय करतो, करंट अफेअर्स मी कव्हर करतो. करंट अफेअर्समध्ये म्हणजे आपलं सिम्प्लिफाईडचं एअरबुक असो किंवा म्हणजे मग त्याचे 6 महिन्याच्या किंवा त्या 3 मंथच्या हे असो त्रैमासिक असो ते इथे कव्हर करतो. आणि नाईटचा म्हणजे जो एक शेवटचा 1 तास आहे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण दिवसामध्ये मी म्हणजे काय काय रीड केलं आहे त्याची एक रिव्हिजन इथे कम्प्लीट करतो आणि सब्जेक्ट पण तसाच कव्हर करतो. आता म्हणजे बघा, 16 जुलै ते 30 जुलैपर्यंत हिस्ट्री कव्हर करायचं आहे मला 15 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर त्याचे टॉपिक वाईज PYQ वगैरे झालं आणि सीसॅट आणि करंट डेली आपल्याला करायचं आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत जिओग्राफी, त्यानंतर टॉपिक वाईज PYQ, सीसॅट करंट डेली आहे. 16 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत पॉलिटीमध्ये पण म्हणजे एक बुक आपल्याकडे आहे, एक बुकला मल्टिपल रिव्हिजन करायचे आहे, टॉपिक वाईज PYQ अनालिसिस करायचं आहे, नोट्स मेकिंग पण करायची आहे, मॅथ्स रिझनिंग करंट अफेअर्स डेली. त्यानंतर 1 सप्टेंबर 15 सप्टेंबरपर्यंत इकॉनॉमिक्स करायचं आहे कव्हर, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज PYQ पण करायचे आहे, त्याच्या नोट्स मेकिंग करायचे आहे आणि मॅथ रिझनिंग करंट अफेअर्स डेली करायचं आहे. 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे सायन्स आपल्याला इथे कव्हर करायचं आहे. जे टॉपिक वाईज PYQ नोट्स मेकिंग पण मला इथे करायची आहे. त्या हिशोबाने माझं प्लॅनिंग मी रेडी केलं आहे. त्यासोबत मॅथ्स आणि करंट डेली आपल्याला इथे करायचं आहे. डेली बेसिसवर बघा, आपल्याला म्हणजे हे PYQ वगैरे झालं आणि सीसॅट आणि करंट आपल्याला डेली करायचं आहे. म्हणजे हे डेली आहे, फक्त आपला GSचा सब्जेक्ट इथे रोटेट होणार आहे. त्या हिशोबाने 15 दिवसानंतर इथे चेंज करायला आपण पाहिजे. त्या हिशोबाने बघा, ही माझी प्लॅनिंग आहे. आणि एका विद्यार्थी मित्रांची म्हणजे स्टुडंटची फार कमेंट होती की स्टडी प्लॅनिंग, स्टडी टाइम टेबल कसं असलं पाहिजे. तर बघा, असं असू शकतं, तुमच्या हिशोबाने रेडी करा.